विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा वाद नेमका काय आहे ते समजून घेऊया। हा नावाला साजेसा असणारा विशाळगड किल्ला बाजीप्रभू देशपांडेंसह मावळ्यांनी जीवाची बाजी लावून पावनखिंड लढवली। त्याच पावनखिंडीपासून साधारण 23 किलोमीटरवर असलेला या विशाळगडावर शिवाजी राजे सुखरूप पोहोचले। शिवकाळामध्ये विशाळगड अत्यंत महत्त्वाचा होता। कोकण ते कोल्हापूर पर्यंतचा व्यापार ज्या मार्गाने व्हायचा त्यासाठी विशाळगडाचा वापर टेहळणी म्हणून केला जायचा। हा विशाळगड आहे। समोर या भागात अणुस्कुरा घाट, पुढे आंबा घाट। याच मार्गावरून होणाऱ्या सर्व हालचालींवर विशाळगडावरून बारीक नजर ठेवता यायची। गुगल अर्थवरून विशाळगडाचं चित्र सध्या असं दिसतं। ही दिसणारी सर्व बांधकामं अनधिकृत नाहीयेत। इथेच मारुती मंदिर, अमृतेश्वर, भगवंतेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, गणेश, विठलाई, रामेश्वर, नरसोबा, वेताळ, वाघजाई, खोकलाई देवी आणि हजरत मलिक रेहनान दर्गा आहे। हा दर्गा सुद्धा इथे साधारणतः 17व्या शतकापासून आहे। या सर्व वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहेत। इथल्या मलिक रेहान दर्ग्यामध्ये मुस्लिमांसोबतच हिंदू सुद्धा नवस बोलतात। त्यासाठी बोकडंही कापली जातात। हळूहळू इथे येणाऱ्यांची संख्या वाढली। पर्यायानं किल्ल्यांवर पर्यटकांसाठी दुकानं, घरांचं अनधिकृत बांधकाम सुरू झालं। काही मंदिरांच्या बाहेर सुद्धा अशीच दुकानं उभी राहिली। घरं, पत्र्याचे शेड, दुकानं असं सर्व मिळून साधारणतः 156 अनधिकृत बांधकामं इथे आहेत। यामध्ये मुस्लिमांसोबतच काही हिंदूंचाही समावेश आहे। माहितीनुसार इथली बहुतांश अनधिकृत बांधकामं ही साधारणतः 15 वर्षापूर्वीची आहेत। आता काल परवा नेमकं काय घडलं ते सुद्धा समजून घेऊया। अनेक वर्षांपासून विशाळगड अतिक्रमण मुक्त करा म्हणून आंदोलनं होत आहेत। 1.5 वर्षांपूर्वी प्रशासनाने बैठक घेऊन अतिक्रमण हटवण्याचा शब्द दिला होता। मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण हटवलं नाही। 13 जुलैलाच पावनखिंडीमधली लढाई झाल्यामुळे त्या दिवशी आधीपासून इथे मोठी संख्या जमली होती। त्यात अतिक्रमणाविरोधात 14 जुलैला संभाजीराजे विशाळगडाच्या दिशेने निघाले। मात्र संभाजीराजे पोहोचण्याच्या 2 तास आधीच किल्ल्याच्या पायथ्याशी वाद झाला आणि नंतर त्याचं पर्यावसान तोडफोडीत झालं। हा विशाळगडाचा पायथा आहे। आधी विशाळगडावर जाण्यासाठी लोकांना या दरीमार्गे जुन्या वाटेमधून जावं लागत होतं। नंतरच्या काळामध्ये लोखंडी पूल बांधला गेला। पण जेव्हा वाद सुरू झाला तेव्हा पोलीस लोखंडी पुलाभोवती होते। पण काही जमाव जुन्या मार्गाने वर शिरला। यानंतर खालीच थांबलेल्या जमावानं किल्ल्यापासून अनेक किलोमीटर दूर असलेले आणि अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या गजापूर गावामध्ये तोडफोड केली। काय आजी त्या दिवशी झालं, कशा पद्धतीनं काय 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 झालं? आम्ही आपल्या घरात होतो। आम्ही आपला जीव पण दना आली ती नुसती तोडफोड। माझ्या पोरगा इथं आलेला, त्याच्या पाठी लागली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।